नमस्कार पालकांनो, मी शिवन्या आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर-टी-ईचा ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं ते मी अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही चूक होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी की या वर्षीचे आर-टी-ई फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत. पण ज्या क्षणी ऑनलाईन फॉर्मची डेट डिक्लेअर होईल त्या क्षणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेचच माहिती देणार आहे. म्हणून माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपल्याला ही वेबसाईट ओपन करायची आहे. student.maharashtra.government.in/adm पोर्टल आहे. त्यानंतर खाली इथे माहिती दिलेली आहे. पालकांकरिता सूचना दिलेल्या आहेत. तर या 15 ज्या काही सूचना आहेत त्या या सगळ्या पालकांनी वाचून घ्यायच्या आहेत नीट काळजीपूर्वक आणि त्याप्रमाणेच पुढील फॉर्म हा भरायचा आहे. ठीक आहे. तिथून खाली स्क्रोल केल्यानंतर नोटिफिकेशन 20% रिझर्वेशन असं येतं आणि त्यामध्ये सन 2025-26 शैक्षणिक पात्रता, तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ही एक PDF आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आणि या PDF मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती सगळी आपल्याला वाचून घ्यायची. त्यानंतर इथे जी आर अबाउट एज लेवल, यामध्ये आपल्याला एज रूल जे आहेत 25-26 ते वाचून घ्यायचे आहेत आणि ती सुद्धा एक डॉक्युमेंट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. यामध्ये दिलेला आहे की प्ले ग्रुप नर्सरी पहिली पूर्वीच्या 3रा वर्ग हे 3 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 31 डिसेंबरला त्यांचं वय हे 3 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 6 वर्ष आपल्या पाल्याचं वय हे पूर्ण असलेलं पाहिजे 31 डिसेंबरपर्यंत. ही सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायची आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन असा हा ऑप्शन आहे. यावर क्लिक करायचा आहे. असा हा पेज ओपन होईल. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे कारण की आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. त्यासाठी इथे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID क्लिक ऑन. इथे क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होतो. त्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित अशी माहिती भरायची आहे. कोणतीही चूक न करता इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर लास्ट नेम म्हणजे जे आडनाव असतं बाळाचं ते आडनाव इथे टाकायचं आहे. पहिलं नाव मधलं बाळाचं नाव इथे टाकायचं आहे आणि नंतर इथे मिडल नेम टाकायचं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली स्पेलिंग मिस्टेक न करता इथे फिल करायच्या आहेत. चाइल्ड तुमचं बाळ जर अपंग असेल तर येस, ऑर नसेल तर मग नो यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बाळाची डेट ऑफ बर्थ इथे आपल्याला फिल करायची आहे आणि कॅप्चा टाकून इथे मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे. आई किंवा वडील दोघांपैकी कोणाचाही इथे मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. सबमिट करायचा आहे आपल्याला फॉर्म. त्यानंतर आपला जो काही ID तयार होतो तो ID इथे ऑटोमॅटिक फिल होऊन जातो. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा टाकून हे लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे पासवर्ड सुद्धा चेंज करू शकता. ठीक आहे. आता इथे मी टाकून घेतलेत आणि मी आता हे लॉग इन करते. इथे व्यवस्थित माहिती आपल्याला भरायची आहे. बाळाचं नाव म्हणजे चाइल्ड नेम, या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपल्याला इथे फिल करायच्यात आणि इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी इथे फिल करायच्या आहेत. त्यानंतर काही चुकी झाली तर इथे डिलीट ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन आहे, तर इथून आपण हे डिलीट सुद्धा करू शकतो. त्यानंतर वडिलांचे नाव इथे मराठीत आणि इकडे इंग्लिशमध्ये असं लिहायचं आहे. आता मराठीमध्ये पटकन टाईप होत नसेल तर व्हॉट्सअपला टाईप करून इथे तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर आईचं पूर्ण नाव मराठीत आणि इंग्रजीमध्ये, त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव मराठीत आणि इंग्रजीमध्ये, डेट ऑफ बर्थ मराठीत टाकायची आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा, मेल फिमेल, डेट ऑफ बर्थ, एज, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथे फिल करून घ्यायच्या.
त्यानंतर इथे जे काही ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, सेव्ह युअर गुगल ॲड्रेस, तर तिथे क्लिक करायचं आहे आणि तिथून आपला जो काही गुगल ॲड्रेस आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे, जेणेकरून त्यांना सर्च करायला इझी होईल, की आपल्या घरापासून कोणती गव्हर्नमेंट किंवा खाजगी शाळा ही आपल्या घरापासून जवळ आहे. त्यामुळे इथे या पत्त्यामध्ये जे काही आपण ॲड्रेस टाकलेला आहे किंवा पिनकोड टाकलेला आहे, तो अगदी ॲक्युरेट टाकायचा आहे. त्यानंतर हे सेव्ह करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये क्लिक केल्यानंतर फॉर ओन्ली सिस्टम कॅल्क्युलेटेड स्टँडर्ड इज अवेलेबल टू सिलेक्टेड, म्हणजे इथे तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही वय टाकलेलं आहे बाळाचं, तर त्या वयानुसार तुमची इथे स्टँडर्ड ही कॅल्क्युलेट होते. म्हणजे जर जर 3 वर्षापेक्षा जर अधिक वय असेल तर सीनियर KG, नर्सरी यासाठी बाळाचं ॲप्लिकेबल राहील आणि जर 6 वर्षांपेक्षा जर जास्त असेल तर फर्स्ट स्टँडर्डला वगैरे ॲप्लिकेबल राहील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एज ही व्यवस्थितच टाकायची आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट रिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हिंदू. सिलेक्ट कॅटेगरी SC, NT, OBC, तुमची कोणतीही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे अपडेट करायची आहे. जर तुमचं जनरल असेल तर इथे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही, कारण का ओपन कास्ट येते आणि त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल. जर तुमची OBC, SC, NT असेल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करण्याची काहीच गरज राहणार नाही. ठीक आहे. पण या ज्या काही ॲड्रेस प्रूफ, हँडिकॅप प्रूफ, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सबमिट करायच्यात आणि व्यवस्थित हे पॉईंट्स फिल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर स्कूल सिलेक्शन ऑप्शन क्लिक करायचं आहे. शाळा निवडायच्या आहेत. 10 शाळा तुम्ही इथे निवडू शकता. विदिन 1 किलोमीटर सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पिनकोडनुसार ज्या शाळा जवळ आहेत त्या शो होतील. त्यानंतर तसंच विदिन 1 to 3 किलोमीटर क्लिक केल्यानंतर जे जे काही शाळा तुमच्या जवळपास आहेत 3 किलोमीटरपर्यंत, तर त्या इथे तुम्हाला लिस्ट इथे त्यांची शो होईल. ठीक आहे. तुम्हाला कोणती शाळा शो होत नसेल तर ती तुमच्या स्टँडर्डमध्ये येत नसेल किंवा तुमच्या इथे ती नसेल, ज्या शाळेमध्ये फर्स्ट किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत, तर ती शाळा RTE मध्ये नसेल, म्हणून ती इथे शो होत नसेल. तसंच तुम्ही 3 किलोमीटरपेक्षा जास्त जर शाळा सिलेक्ट केली तर जिल्हा तोच राहील आणि तालुका म्हणजे जे काही ब्लॉक आहेत ते निवडू शकतो आपण. फक्त लक्षात ठेवा, या सर्व ज्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच इथे सगळी माहिती भरायची आहे किंवा जी काही शाळा तुम्हाला निवडायची आहे ती तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर विदिन 1 किलोमीटर आणि विदिन 3 किलोमीटर पर्यंतच्या ज्या काही शाळा आहेत त्या मी इथे सिलेक्ट केलेल्या आहेत टिक करून. त्यानंतर इथे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने मी इथे या शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला बोर्ड, मीडियम आणि वेकेन्सी किती त्या शाळेमध्ये अवेलेबल आहेत हे सुद्धा आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण शाळा सिलेक्ट करायचो आणि तिथे काहीच वेकेन्सी नसेल तर मग आपला हा नंबर लागूच शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन डिटेलमध्ये तुम्हाला इथे बारकाईने बघणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फिल करून नंतर इथे आपल्याला सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथे विदिन 3 किलोमीटरपर्यंतची पण मी एक शाळा सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर इथे सेव्ह करून घेते. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला आता इथे सगळं सेव्ह केलेलं आहे, त्यामुळे फॉर्म सबमिशनवर आपण आता क्लिक करूया आणि इथे आपला हा ॲप्लिकेशन जो फॉर्म डिटेलमध्ये सगळं भरलेले आहेत ते इथे दिसत आहे. यामध्ये सगळं व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. काही चुकी वाटली तर आपल्याला डिलीट ॲप्लिकेशन म्हणून जो राईट कॉर्नरला ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करून आपण हा फॉर्म डिलीट सुद्धा करू शकतो. RTE 25 ऑनलाईन प्रवेशाचा मी स्वतः अर्ज भरलेला आहे. सदर अर्ज भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट वाचून घ्यायच्या. त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट फॉर्म करायचा आहे. जर सगळ्या काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित फिल झाल्या असतील बरोबर अगदी, तर त्यानंतर कन्फर्म आणि सबमिट करून हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपला फॉर्म दिसतो. तो तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. त्याची PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करून जपून ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं लॉटरी पद्धतीने तर तुम्हाला SMS येईल. जो दिलेला तुम्ही मोबाईल नंबर आहे फॉर्ममध्ये त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. त्यामुळे जो चालू नंबर आहे तोच तुम्ही फॉर्म भरताना फिल करायचा आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचून नंतर तुम्ही फॉर्म फिल करा. हे जे काही PDF आहेत त्या जपून ठेवा, त्याची झेरॉक्स काढून ठेवा. या गोष्टी खूप उपयोगी पडणार.
ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.